तर राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। मनसे उबाठाच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। एवढंच नाही तर आम्ही संदेश नाही थेट बातम्याच देऊ असंही वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। तर आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही असंही ठाकरेंनी म्हटलंय। ठाकरेंच्या या विधानामुळे ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचंही दिसू लागलंय। तर दोन्हीही ठाकरे एकत्र येणार का या चर्चांवर आता उद्धव ठाकरे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान तिकडे नाशिकमध्येही दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनही झाल्याचं दिसून आलंय। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याचं दिसून आलं। त्यामुळे डोंबिवलीनंतर आता नाशिकमध्येही दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते मनाने एकत्र आलेत। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ठाकरे कधी एकत्र येणार हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला होता आणि यावरच उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर नाशिकमधून काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? खरं तर उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या या विधानापूर्वीच खरं तर काल नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाचा सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आले। त्यांनी एकमेकांना गळाभेट घेतली आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारची भूमिका या दोन्ही कार्यकर्त्यांनी घेतली होती। मी आता त्याच मनसेच्या कार्यालयामध्ये आहे। माझ्यासोबत मनसेचे हे सगळे पदाधिकारी आहे, ज्यामध्ये प्रदेशाचे उपाध्यक्ष दिनकर पाटील, त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख आणि हे सगळेच पदाधिकारी आपल्यासोबत आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एक सूचक विधान जे आहे ते केलेलं आहे आणि बातमी देऊ असं ते म्हणताय। आपल्याला वाटतं दोन्ही भावांनी एकत्र यावं असं हे सर्व महाराष्ट्राच्याच मनात आहे की सर्व महाराष्ट्राने ठरवलंय की या दोघा भावांनी खरं एकत्र आलं पाहिजे। त्याला कारणं तशीच आहेत। या महाराष्ट्रामध्ये विरोधक तगडा पाहिजे आणि हे दोघे भाऊ तगडे आहेत। हे दोघंच महायुतीला पुरून उरतील आणि दोघं महाराष्ट्राला आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे अतिशय भयभीत वातावरण आहे। हा महाराष्ट्र हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि यांना थांबवण्यासाठी राजसाहेब आणि उद्धवसाहेब जर एकत्र आले निश्चितपणे दोघंही भाऊ सत्तेवर येतील, जनतेला न्याय देतील अशी जनतेची भावना आहे। मात्र हे दोघं भावांनी ठरवायचं आहे। आज अतिशय पॉझिटिव्ह उद्धव साहेब बोललेले आहेत की महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल। म्हणून दोघा भावांनी सगळ्यांची भावना ती आहे की दोघांनी एकत्र यावं आणि या महाराष्ट्राला न्याय द्यावा। महाराष्ट्रातील मराठीची जी हेळसांड चाललेली आहे ती थांबवावी अशी आमची पण इच्छा आहे। दोघा भावांनी एकत्र यावं। तुमची देखील इच्छा आहे। आपल्यासोबत सलीम शेख देखील आहेत। तुम्हाला वाटतं दोघा भावांनी एकत्र यावं? खरं तर आम्ही शहरामध्ये फिरत असताना आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना जनतेची एकच भावना जनताही बोलून दाखवते का दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे। जर आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नावाचा पक्ष शिल्लक उरलेला नाही आहे। जे सत्तेत आहे तेच विरोधात आहे, जे विरोधात आहे तेच सत्तेत आहे। यामुळं जनतेलासुद्धा पर्याय नाही आहे। म्हणून जनतेची इच्छा आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी एकत्र यावं व शेवटी निर्णय आदरणीय राजसाहेब ठाकरे घेतील। आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्हाला वाटतं राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं? हो, सामान्य कार्यकर्त्याची तीच इच्छा आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावं। जे काही घाणेरडं राजकारण जे आज विधानसभेमध्ये चालू आहे त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आज मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची फार गरज आहे आणि ती काळाची गरज आहे। म्हणून आम्हाला वाटतं की यायला हवंच। दोन्ही राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं, दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला हवं। आणखी काही पदाधिकारी आपण पुन्हा त्यांच्याशी बोलूया। तुम्हाला वाटतं दोघा भावांनी एकत्र यावं? स्थानिक पातळीवर तुमचं मनोमिलन होतंय, वरती कधी होईल अशी अपेक्षा आहे? खरं तर बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते त्यावेळेस पनवेलमध्ये स्वतः राजसाहेबांनी उद्धव साहेबांना पत्र देऊन त्यांना पक्षाचं प्रमुख केलं होतं।
त्यामुळे राजसाहेबांनी आता जो नवीन पक्ष आमचा जो आहे 20 वर्षाचा, त्याच्यामुळं खाली आम्हाला कोणालाही काही त्या गोष्टीची अडचण राहणार नाही, कारण स्वतः साहेबांनीच त्या साहेबांना पत्र दिलं होतं. त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीवर शंका राहणार नाही. आपण बघतोय नाशिकमधले हे सगळे मनसेचे पदाधिकारी आहेत, ज्यांच्याशी आपण चर्चा केली. या सगळ्याच मनसेच्या पदाधिकाऱ्यांची केवळ स्थानिक जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख हेच नाही आहे, तर प्रदेश पातळीवरती काम करणारे दिनकर पाटील, सलीम शेख हे देखील आपल्यासोबत होते. त्यांना देखील आता हेच वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं. केवळ नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी या सगळ्या नेत्यांवरती आहे आणि म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या नेत्यांना आता मनसेच्या वाटतंय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. कारण ज्यावेळेला हे लोक जनतेत फिरतात त्यावेळेला त्यांच्या जनतेकडनं अर्थात कार्यकर्त्यांच्या देखील ज्या भावना आहेत त्या देखील त्यांनी बोलून दाखवल्या. त्यामुळे एका बंधूंनी ज्या पद्धतीनं टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे त्याला राज ठाकरे कसा प्रतिसाद देता, हे दोन बंधू कधी एकत्र येतात हे महाराष्ट्राला बघायचं आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये मात्र या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशाच प्रकारची भावना आहे आणि तीच भावना आता हे खालचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहे ते उघडपणे बोलून दाखवत आहे. तर निश्चितच लक्ष्मण, या होत्या नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया.